रात्रीचे 9 वाजले आहेत. शहर असो की गाव असो, अजूनही ते जागं आहे. पण इथे एकच प्रश्न उभा राहतो, या रस्त्यावर महिला कुठे आहेत? दिवसा मात्र हीच जागा वेगळी दिसते. महिला कामावर जातात, बाजारात जातात, प्रवासही करतात. पण जसजसा अंधार वाढतो तसतशी त्यांची सार्वजनिक ठिकाणी उपस्थिती कमी दिसून येते आणि पुरुषांचे घोळके मात्र जास्त दिसून येतात. तुम्ही रात्री कधी बाहेर जाता? जात असताव काय कारण असलं तर, असं नाही जात. मुली सोबत असल्याच्या नंतर जाताव, नाहीतर कधीतरी जात असताव काय कारण असलं तर. एकटं बाहेर पडताना कधी भीती वाटली का तुम्हाला? वाटते कधी गाव लवकरच झोपून जाते, रस्त्यानं कसली तरी माणसं असतात म्हणून बाहेर पडत नाही. बरं, कसली तरी माणसं म्हणजे? पिदाडे सिदाडे. ठीक ठीक. रात्री बाहेर राहायला घरच्यांकडून काही बंधन असतात का? त्यांना पण आपली काळजी असते म्हणून जात नाही. लाईट वगैरे नसते रस्त्यानं. मग फोन वगैरे करत असतील ना ते? हा करतात ना, त्यांना पण काळजी आहे की आपली. कुठं जावं हे पण सांगावं लागत असेल. हा सगळं सांगावं लागते, एकटेला नाही बाहेर पडू दे. बरं बरं बरं. रात्रीची भीती वाटते, त्यांडवर विशीत माणसं नसतात, पोलिसाचं बी संरक्षण नसतंय. अच्छा. म्हणून मग हिंडत नव्हत कुठं बायका आम्हाला. रात्रीची लाईट वगैरे असते का गावाकडे? कधी पण जाती कधी येते, मग सारखी नसते. गाव किती वाजेपर्यंत जागा असतं सहसा? 10 वाजेपर्यंत फार तर. आणि तुम्ही किती वाजेपर्यंत बाहेर जाऊ शकता? 7 वाजेपर्यंत 8 वाजेपर्यंतच घरात जागा असता, लगेच झोपता, दमून येतो शेतातून. मग मुलींनी बाहेर पडू नये असं कधी ऐकलंय का? ऐकलंय, पण मुलीला भीती ही असते म्हणून जाऊ देत नाहीत. अच्छा. ऐकलंय मी, पण लोक बाहेर वाईट नजरेनं बघतायत, करते, त्याच्यामुळे जाऊ देत नाहीत मुली. बोलत पण असतील ना? बोलतेत, कुजबुजतेत तरुण लोक आताची. आणि नजरेनं वेगळ्या वेगळ्या नजरेनं बघतायत मुलीकडे. मुली जरा दिसायला चांगले असतात ना. सुरक्षा ही केवळ भावना नाही, तर एक व्यवस्था आहे. जिथे प्रकाश नाही, देखरेख नाही, तिथे भीती ही कायम आणि आपोआप वाढत जाते. महाराष्ट्रात ग्रामीण भागात सुमारे 3 कोटी महिला राहतात आणि शहरी भागात 2.4 कोटी महिला राहतात. मग सार्वजनिक ठिकाणी ही उपस्थिती कमी का? प्रश्न हा नाही की महिला बाहेर येत का नाहीत. प्रश्न हा आहे की समाज रचना जी पितृसत्ताक पद्धतीची आहे ती त्यांना बाहेर येऊ देत नाही का? वगैरे कामाला जातात ना महिला? रात्री नाही, दिवसा येतो. रात्रीच्या का नाही जात ते विचारायचं होतं. नाही रात्री नाही. आमच्या त्या महिला कोल्हापूरला असून देतात, मुंबईला असून दे, दिवस सारे काम करणार. रात्रीचं काम कसं करणार? मग रात्रीच्या किती वाजेपर्यंत सहसा बाहेर असतात? रात्री 6 वाजता ते घरात येतात. रात्रीची कोण जाऊ शकतात? किती आहे नाही म्हणत ते. तेच. सगळे सारखी मनं असतात. हो बरोबर बरोबर. सगळे सारखी मनं असतात. तुमचं मन चांगलं असतं, माझं मन चांगलं असतं, सगळं मन चांगलं असतं. रात्र नाही केलं का दिवसात केलं आणि आलं ते बरं. तीच असणार. आता आम्हाला टाइम पडला तर आता आम्ही आमच्या गावात जाय असलं तर एकटी असलं तर आम्हाला भीतीच वाटलं. रात्र सर्वांसाठी सारखीच असते, पण स्वातंत्र्य मात्र सर्वांना सारखं नाही मिळत. जोपर्यंत महिलांना वेळ, ठिकाण, काळ पाहून जगावं लागेल तोपर्यंत समानता ही फक्त शब्दापुरतीच दिसून राहील. आणि असे बदल फक्त रस्त्यावर लाईट लावून किंवा इतर कामे करून होणार नाही, तर त्यासाठी मानसिकता देखील बदलायला हवी. आणि ज्या दिवशी मानसिकता बदलेल त्या दिवशी महिलांची उपस्थिती रात्री आणि सार्वजनिक ठिकाणी सामान्य वाटायला लागेल. तुम्हाला जर भीती नसती किंवा बंधनं नसती तर काय केलं असतं मावशी? तुम्ही काय करायला? मनाने हिंडलो असतो, गाव बघितलं असतं, फिरलो असतो, प्रवास कुठं केला.